किंवा स्वातंत्र्य दिवस साजरा होत आहे। या देशाला इंग्रजांच्या चोकडातून गुलामगिरीतून ज्या ब्रिटिशांनी या देशावर 100 वर्ष आधी राज्य केलं त्यांना हाकलून लावण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी राजगुरू असेल, भगतसिंग, सुखदेव, सावरकर अनेक क्रांतिकारकांनी या देशातल्या क्रांती केली आणि इंग्रजांना या देशातून हुसकावून लावलं। देशाला स्वातंत्र्य मिळवताना आपलं त्यात काही सुद्धा योगदान नव्हतं। देश स्वातंत्र्य मिळत असताना आपल्या पूर्वजांनी जे योगदान दिलं, आपला जन्मही त्यावेळी नव्हता, परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाप्रती, आपल्या देशातल्या नागरिकांची देशाप्रती आपल्या प्रेम असावं, पहिल्यांदा देशाचा विचार व्हावा या दृष्टीने ही तिरंगा रॅली आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा, प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचं जे स्वप्न आहे की या देशातला तरुण असू दे, वयोवृद्ध माणूस असू दे, त्याचं देशाबद्दल प्रेम जागरूक झालं पाहिजे। पंतप्रधान नेहमी म्हणतात, सौगंध मुझे उस मिट्टी की, देश कभी मिटने नहीं दूंगा। तुम्ही आम्ही असू अगर नसू या पृथ्वी तलावर, हम रहे या न रहे, लेकिन भारत माता तेरा वैभव अमर रहे। हे देशाच्या लोकांच्यात हे प्रेम जागृत करण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं। या आयोजन रॅलीसाठी जिल्हा परिषदेचे आदरणीय संग्रामभाऊ देशमुख माजी अध्यक्ष, दत्तूशेठ सूर्यवंशी जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचे विकास सूर्यवंशी तालुका अध्यक्ष, संदीप गायकवाड कडेगाव शहराध्यक्ष, अपर्णाताई वहिनी, विश्वतेज भैया आणि सर्व कार्यकर्ते आणि या गावातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि या गावातील आजूबाजूच्या गावातील सर्वजण तुम्ही नागरिक सहभागी झाला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना या उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो।